will continue the topic acquired immunity. In last lecture, we completed the cells which are involved in the acquired immunity. From that, B lymphocyte we completed. Okay. Now, today we have to continue that with T lymphocyte. So, in last lecture, we studied the immunity related with the B lymphocyte, that is called as the antibody mediated immunity. Okay. In relation with T lymphocyte, in our body, for the purpose of protection, there will be an immunity. That immunity is an cell mediated immunity, simply CMI. आपण लास्ट लेक्चरला बी लिम्फोसाइट बाबत बघितलं होतं. तर बी लिम्फोसाइट अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी सिस्टम कन्सिस्ट करत होता. तर टी लिम्फोसाइट हा सेल मेडिएटेड इम्युनिटी सिस्टम कन्सिस्ट करतो. मग फॉर सेल मेडिएटेड इम्युनिटी सिस्टम एक ध्यानात ठेवा, बी लिम्फोसाइट टी लिम्फोसाइट शिवाय काम करू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की टी लिम्फोसाइट मध्ये एक महत्त्वाचा सेल आहे, दॅट इज अन हेल्पर टी, जो बी लिम्फोसाइटला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. एक्सटर्नल फॉरेन किंवा हार्मफुल एजंट जेव्हा बॉडीवरती अटॅक करतात तर तो हेल्पर टी आहे, जो इन्फॉर्मेशन कोणाला देतो, बी लिम्फोसाइटला देतो. ठीक आहे. तसं त्या व्यतिरिक्त अदर सेल्स पण आहेत. सेकंड थिंग अशी आहे की जी काही ऍक्टिव्हिटी तुमच्या इम्युनिटीची आहे ती ऍक्टिव्हिटी तुमच्या मेमरीमध्ये, म्हणजे जे ऍक्वायर्ड इम्युनिटीचं स्पेसिफिक फीचर आहे, तर ती मेमरी ऍक्च्युअली आहे टी लिम्फोसाइटची. दॅट मेमरी इज ऍक्च्युअली ऑफ टी लिम्फोसाइट. ओके. म्हणजे एक प्रकारे बी लिम्फोसाइटचे काही ड्रॉबॅक आहेत, ज्यामध्ये एक मेमरी असेल, हा एक ड्रॉबॅक आहे, तो मेमरी वापरतो टी लिम्फोसाइटची. ठीक आहे. सेकंड थिंग आहे, बी लिम्फोसाइटला भेटणारी इन्फॉर्मेशन स्वतः बी लिम्फोसाइट अक्वायर करू शकत नाही. म्हणजे जो काही फॉरेन एजंट बॉडीवरती अटॅक करतो त्याची इन्फॉर्मेशन बी लिम्फोसाइट घेत नाही, तर त्याला प्रोव्हाइड केली जाते. मग त्या प्रोव्हिजन मध्ये हा टी लिम्फोसाइट त्याच्या हेल्पर टी चा यूज करतो किंवा वापर करतो. तर आपण टी लिम्फोसाइट कडे आहोत. आपण टी लिम्फोसाइट काय आहे याबाबत आधी सविस्तर चर्चा केलेली आहे. इन शॉर्ट, formed by तुमच्या ध्यानात येत असेल बोन मॅरो, but matured in thymus. ओके. आणि याच्याशी रिलेटेड जी सिस्टम आहे सेल मेडिएटेड इम्युनिटी सिस्टम आहे. मग हे जे टी लिम्फोसाइट आहे, हे टी लिम्फोसाइट काम करत असताना किंवा सेल मेडिएटेड इम्युनिटी सिस्टम साठी दे हॅविंग वेरियस टाइप्स. ते काही टाइप्स कन्सिस्ट करतात. नाउ टाइप्स ऑफ टी लिम्फोसाइट्स. पहिले टाइप्स कोणकोणते आहेत टी लिम्फोसाइटचे? त्यामध्ये एक आहे दॅट इज हेल्पर टी, ज्याबाबत डिस्कशन मी लास्ट टाइम केलं होतं. त्यानंतर दुसरं आहे दॅट इज किलर टी, ज्याला आपण सायटोटॉक्सिक टी पण म्हणतो. त्यानंतर थर्ड सप्रेसर टी, and the last one memory T. Okay, so these are four types of T lymphocyte and these four types are required for the purpose of cell mediated immunity system. So how that all works, ते सगळेचे सगळे कशा पद्धतीने काम करतात. तर यामध्ये पहिलं जे आहे दॅट इज हेल्पर टी. हेल्पर टी काय करतो? महत्वाचं काम आहे. इट कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट फॉरेन एजंट as well as antigen. हा काय करेल? हेल्पर टी इट कलेक्ट
the information about foreign agent and antigen. हा काय करेल, जो कोणता फॉरेन एजंट किंवा अँटीजन असेल तो बॉडीवरती अटॅक करत असेल तर त्याची इन्फॉर्मेशन हा काय करतो, कलेक्ट करतो. अँड प्रोव्हिजन ऑफ दॅट इन्फॉर्मेशन, हा काय करेल, प्रोव्हिजन ऑफ दॅट इन्फॉर्मेशन हा प्रोव्हिजन करेल. मग कोणाला करेल, मग एक तर जर बॉडीमध्ये अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी सिस्टीम कार्यरत करायची असेल तर याची जी प्रोव्हिजन असेल, प्रोव्हिजन टू बी लिम्फोसाइट और बी सेल, त्याला आपण प्लाझ्मा बी म्हणूया. प्लाझ्मा बी, ठीक आहे. जर अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटीच्या सहाय्याने त्या अँटीजनला इनॅक्टिव्हेट करायचं असेल किंवा फॉरेन एजंटला इनॅक्टिव्हेट करायचं असेल तर, किंवा इट प्रोव्हाइड दॅट इन्फॉर्मेशन टू, ही प्रोव्हिजन आहे, तो देईल किलर टीला. ठीक आहे, म्हणजे जिथे सेल मेडिएटेड इम्युनिटी वर्क करेल. आपण पुढे जाऊया बघा आता. मग हे टीचं हे काम महत्वाचं. मग हा काय करेल, कलेक्ट इन्फॉर्मेशन. म्हणजे नेमकं काय करायचं आहे, हे जे इन्फॉर्मेशन कलेक्शन आहे ना, इट इज बाय रिकॉग्नाइजिंग, त्या फॉरेन एजंटला हा काय करेल, रिकॉग्नाइज करेल. रिकॉग्नाइज करून तो एजंट कसा आहे, त्याच्या अँटीजनचं स्ट्रक्चर कसं आहे, ती सगळी इन्फॉर्मेशन तो कलेक्ट करेल आणि तो प्रोव्हाइड करेल कोणाला, या सेल्सला. मग प्लाझ्माने जी अँटीबॉडी तयार करतात ना, मग अँटीजन अँटीबॉडीची जी रिएक्शन होते ना, तर त्याच बेसिसवरती होते. याचं कारण असं आहे की स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन भेटल्या कारणानं अँटीबॉडी बरोबर त्याच प्रकारचे तयार केले जातात इझिली, जेणेकरून इझिली अँटीजन अँटीबॉडीला बाइंड होऊ शकेल आणि ही अँटीबॉडी अँटीजनला इनॅक्टिव्हेट करू शकेल. ठीक आहे, तर या पद्धतीने हेल्पर टीचं काम आहे. त्याच्यानंतर सेकंड आहे किलर टी. We also called it cytotoxic T. याला दुसरं नाव आहे सायटोटॉक्सिक टी. कधीही सेल मेडिएटेड इम्युनिटी सिस्टम वर्क करते बाय गोइंग टुवर्ड्स द स्पेसिफिक फॉरेन एजंट और द अँटीजन. सेल मेडिएटेड इम्युनिटी सिस्टम कशा पद्धतीने काम करते, तर हे काय करतात, त्यांचे स्वतःचे सेल्स हे त्या अँटीजनकडे किंवा फॉरेन एजंटकडे मूव्ह करून, म्हणजे एक प्रकारे अटॅक आहे, त्यावर ते अटॅक करून त्याला इनॅक्टिव्हेट करण्याचं काम करतात. तसं अँटीबॉडीचं नाहीये. अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी तसं काम करत नाही, पण याचं तसं काम आहे. मग सायटोटॉक्सिक तेच काम करतो. आपण लास्ट टाइम ही म्हणजे अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये पाहत असताना काही स्पेसिफिक प्रॉपर्टीज मध्ये आपण बघत होतो, तर त्याच्यामध्ये त्याच्या वर्किंग ॲबिलिटी नाही, इनेट इम्युनिटी मध्ये पाहताना आपण बघितलं होतं, दॅट इज कीमोटॅक्सिस. ही कंडिशन आपण बघितली होती. सिमिलर कंडिशन ते पाहायला भेटते. म्हणजे जे किलर किंवा सायटोटॉक्सिक टी आहे, इट विल बी अटॅक ऑन दॅट फॉरेन एजंट. हा काय करेल, त्या फॉरेन एजंट वरती हा अटॅक करेल. मग किलर टी काय करतो, बाय कीमोटॅक्सिस अटॅक ऑन फॉरेन एजंट और पॅथोजन. हा काय करतो, त्यावरती अटॅक करतो. सायटोटॉक्सिक याच्यामुळे म्हणतात कारण पॅथोजन हा सेल आहे, मग त्या स्पेसिफिक सेलवरती अटॅक करायचं. याचा एक प्रॉब्लेम, ड्रॉबॅक तो असा की हा स्वतःच्या सेलला आणि बाहेरील सेलला ओळखू शकत नाही. मी आता पहा क्लिअर करतो. स्वतःचा सेल म्हणजे नेमकं काय, डायरेक्ट स्वतःच्या ओळखतो, परंतु जर समजा ऑर्गन ट्रान्सप्लांट केलेलं असेल, आता ट्रान्सप्लांट केलं म्हणजे यासाठीच आहे, त्या बॉडीसाठीच आहे, परंतु तो बाहेरून आलाय, मग फॉरेन एजंटमध्ये तुमचे पॅथोजन्स असतील, पॅरासाइट्स असतील, परंतु टिश्यू जे स्वतःसाठी बाहेरून टाकले गेलेले आहेत ते त्याला ओळखत नाही. म्हणून हा सायटोटॉक्सिक जो आहे ना, हा सायटोटॉक्सिक त्यावरती सुद्धा अटॅक करू शकतो. याला म्हणतात ऑटो इम्युन रिस्पॉन्स. म्हणूनच जे रिजेक्शन असतं ना, म्हणजे एक्सटर्नल बॉडी, एक्सटर्नल टिश्यूज किंवा आपण त्याला म्हणूया ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन जेव्हा केलं जातं तर बॉडीवरून रिजेक्शन काय आहे, तर हेच आहे ते बॉडीवरून रिजेक्शन.
कारण त्याला ते आयडेंटिफाय करत नाही. ठीक आहे, चला तर मग किलर टी काय करेल, स्पेसिफिक सायटोटॉक्सिक सबस्टन्स सिक्रेट करेल आणि सिक्रेट करून त्या स्पेसिफिक एजंटला किल करण्याचं काम करतं. हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ किलर टी. ठीक आहे, त्यानंतर थर्ड सप्रेसर टी. आता मी तुम्हाला सांगितलं की जर समजा स्वतःचेच अदर सेल्स आहेत जे इकडे आलेले असतील, याच्यासाठी ते फॉरेन आहेत, फॉर किलर टी दॅट आर दी फॉरेन एजंट्स. मग किलर टी काय करेल, स्वतःच्या सेलला पण मारण्याचं काम करेल, बाहेरच्या सेलला तर तेच काम करतो, परंतु स्वतःच्या सेलला सुद्धा सेल्फ सेल इट नॉट रिकॉग्नाइज अँड कॅन अटॅक ऑन दॅट. मग त्या सेलला तो अटॅक करू शकतो. इन दॅट केस देर इज नीड टू सप्रेस दॅट किलर टी. त्या केसमध्ये काय करावं लागेल, त्या किलर टीला सप्रेस करावं लागेल. मग सप्रेसर टी स्पेशली त्यासाठी आहे. म्हणजे एक प्रकारे किलर टी च्या बॅकअप साठी सप्रेसर टी प्रेझेंट आहे. म्हणजे किलर टी कधी कधी अनकंट्रोल होईल, पॉसिबिलिटी आपण समजू शकतो. मग आपल्या सेलला जर तो मारत असेल तर अशा केसमध्ये सप्रेसर टी काय करेल, त्याला थांबवेल, त्याला सप्रेस करण्याचं काम करेल. मग सप्रेसर टीचं काय काम आहे, सप्रेसर टी सप्रेसेस, it suppresses the activity of killer T if it attack on self tissue or cells. जर हे स्वतःच्या टिश्यूला किंवा स्वतःच्या सेलवर जर अटॅक करत असेल, अशा केसमध्ये सप्रेसर टी त्याला काय करेल, सप्रेस करण्याचं काम करेल. आणि लास्ट वन इज दॅट इज मेमरी टी. मेमरी बी सांगितलं तुम्हाला, मेमरी बी खरं तर मेमरी नॉट रिलेटेड विथ दी बी लिम्फोसाइट. मेमरी बी लिम्फोसाइटशी रिलेटेड नाहीये. मग इथं मेमरी टी त्या मेमरी बीच्या ऐवजी काम करतो. आणि हे काय करेल, जी काय ऍक्टिव्हिटी केली गेली असेल, मग वेदर अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी असेल और सेल मेडिएटेड इम्युनिटी असेल, दोन्ही केसेस मध्ये, इन बोथ केसेस इट स्टोर्स द इंफॉर्मेशन विच प्रोसेस्ड अगेन्स्ट फॉरेन एजंट. फॉरेन एजंटच्या अगेन्स्ट जी काही प्रोसेस केलेली असेल तर त्या प्रोसेसची इन्फॉर्मेशन हा काय करेल, स्टोर करून ठेवेल. त्या ज्या वेळेस सेकंड अटॅक असेल तर सेकंड अटॅक झाल्यानंतर स्ट्रॉंगली तुमची इम्युनिटी सिस्टीम त्या सेकंड अटॅक वरती काम करू शकेल. ठीक आहे, सो दिस इज अबाउट दी टी लिम्फोसाइट्स. आणि टी लिम्फोसाइट्स सेल मेडिएटेड इम्युनिटी सिस्टीम साठी रिस्पॉन्सिबल आहे. सेल मेडिएटेड इम्युनिटी सिस्टीम या पद्धतीने काम करते. आणि अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी कसं काम करते मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं आहे. त्या अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी साठी काही स्पेसिफिक स्टेप होत्या. तुम्हाला नोट्स मध्ये त्या स्टेप दिलेल्या आहेत क्लिअरली. तुम्ही चांगल्या पद्धतीने ते स्टेप पाहून घ्या. म्हणजे खूप इम्पॉर्टंट असे नाहीये, परंतु तुम्हाला थोडंसं ते ध्यानात राहावं त्यासाठी. म्हणजे ज्यामध्ये मुव्हिंग टुवर्ड्स दी फॉरेन एजंट असेल, त्यानंतर त्याच्या वर्सेस मध्ये काम करायचं असेल, एंगल्फ असेल, ऑप्सोनायझेशन असेल आणि सायटोटॉक्सिक ऍक्टिव्हिटी असेल, अशा व्हेरियस ऍक्टिव्हिटीज आहेत जे त्याच्या वर्सेस मध्ये इथे काम करतात. सो दिस इज ऑल अबाउट द टी लिम्फोसाइट. एक शेवटचं सेल आपल्याला पाहायचं राहिलेलं आहे 3 नंबरचं, दॅट इज अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. दॅट इज APC. अँटीजन प्रेझेंटिंग सेल कोणते आहेत, मग एक्झाम्पल तुम्हाला लगेच कळेल. फॉर एक्झाम्पल मॅक्रोफेजेस, मोनोसाइट्स, हे अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स आहेत. मग हे अँटीजन प्रेझेंटिंग सेल विथ द हेल्प ऑफ दीज अँटीजन्स, हे यांच्या अँटीजन्सच्या सहाय्याने दे कॅन रिकॉग्नाइज फॉरेन एजंट. ते काय करू शकतात, कॅन recognizes the foreign antigens or agents.
जर त्यांना रिकॉग्नाइज केलं तरच त्यांना एंगल्फ करता येऊ शकतं आणि डिसइंटिग्रेट करता येऊ शकतं. मग रिकॉग्नायझेशन नंतर आफ्टर रिकॉग्निशन देयर विल बी फॅगोसायटोसिस. रिकॉग्निशन नंतरच ते काय करू शकतात, फॅगोसायटोसिस करू शकतात. सो दिस इज अबाउट द अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. मग हे अँटीजन प्रेझेंटिंग सेल त्यांच्यावरती प्रेझेंट असेल अँटीजनच्या सहाय्याने हे काय करतात, फॉरेन एजंटला ओळखण्याचं काम करतात आणि त्यांना ओळखून आयडेंटिफाय करून त्यांना डिसइंटिग्रेट किंवा इनॅक्टिव्हेट करण्याचं काम करतात. सो दीज आर ऑल थ्री टाइप ऑफ सेल्स विच आर थ्री किंवा मेजरली आपण दोन म्हणतो, लिम्फोसाइट आणि अँटीजन प्रेझेंटिंग सेल. तर हे सेल्स जे आहेत ते स्पेसिफिकली त्यांच्या वर्सेस मध्ये किंवा फॉरेन एजंटच्या वर्सेस मध्ये काम करतात. सो दिस इज ऑल अबाउट दी अक्वायर्ड इम्युनिटी. मी तुम्हाला आधीच क्लिअर केलंय की अक्वायर्ड इम्युनिटी ही अँटीबॉडीशी रिलेटेड इम्युनिटी आहे. मग अँटीबॉडीशी रिलेटेड इम्युनिटी असल्या कारणानं अँटीबॉडी आणि अँटीजनचं स्ट्रक्चर आपल्याला स्टडी करणं गरजेचं आहे. म्हणून त्यासाठी आपण नेक्स्ट पॉइंट पाहूया, दॅट इज स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. तत्पूर्वी व्हॉट इज अँटीबॉडी हा एक मोठा प्रश्न तुमच्यासाठी. एक प्रकारे बोर्डाच्या बुकमध्ये सांगितलेले जाते ग्लायकोप्रोटीन्स, तुम्हाला दिलेल्या शिकण्यात जाते प्रोटीन्स असं म्हटलेलं आहे. बट ऍक्च्युली ग्लायकोप्रोटीन्स हे कंबाईन प्रोटीन्स आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. मग अँटीबॉडीज काय आहे, आपल्याला स्ट्रक्चरकडे जायचं. तत्पूर्वी व्हॉट इज अँटीबॉडी. अँटीबॉडी आपण यांना स्पेसिफिक नाव दिले, अग्लुटिनिन असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, तर अँटीबॉडी काय आहे तर तुमच्या इम्युनिटी सिस्टीमसाठी महत्वाचे असलेले ग्लायकोप्रोटीन्स. म्हणजे हे जर नसेल तर मग तुमची इम्युनिटी सिस्टीम काम करणार नाही. इन द सेन्स इम्युनिटी सिस्टीम काम करते की नाही हेच तुम्हाला कळणार नाही. म्हणजे अँटीबॉडी काय आहे, दीज आर ग्लायकोप्रोटीन्स. हे काय आहे, दीज आर glycoproteins produced by plasma cells. हे ग्लायकोप्रोटीन्स आहेत जे प्लाझ्मा सेल्स तयार करतात आणि कधी इन रिस्पॉन्स टू, लगेच तुम्हाला ध्यानात येत असेल आपण लास्ट टाइम पण डेफिनेशन बघितलेली आहे, इन रिस्पॉन्स टू फॉरेन एजंट दॅट इज अँटीजन्स. अँटीजनच्या रिस्पॉन्स मध्ये तयार झालेले ग्लायकोप्रोटीन्स आहेत दॅट आर अँटीबॉडी. दे आर आल्सो कॉल्ड ॲज, त्यांना आणखी एक नाव आहे इम्युनोग्लोबुलिन्स. म्हणून इन शॉर्ट त्यांना आयजीज म्हणतात. इन शॉर्ट काय म्हणतात, आयजीज. लास्ट लेक्चर मध्ये एक थोडीशी मिस्टेक झालेली होती की कोलोस्ट्रम मधून कोणत्या प्रकारचे अँटीबॉडी जास्तीत जास्त प्रोड्यूस केले जातात. तर मी इथे देत असताना तुम्हाला आयजीजीज दिलेले होते. ऍक्च्युअली आयजीजीज नाही तर आयजीए आहे. मी क्लिअर केलेलं आहे तसं मेसेजमध्ये. तर हे जे आयजीएस म्हणजे हे इम्युनोग्लोबुलिन्स डिक्टेट करतात. मग आयजी इम्युनोग्लोबुलिन्स यांना एक नाव आहे. इम्युनोग्लोबुलिन्स याला याच्यामुळे म्हणतात कारण हे जे प्रोटीन्स आहेत हे प्रोटीन्स काय करतात, इम्युनिटी सिस्टीमसाठी स्पेसिफिकली काम करतात. डिफरंट टाइप ऑफ इम्युनोग्लोबुलिन्स आहेत, आपण ते पुढे जाऊन पाहणार आहोतच सेपरेटली. पण आता अँटीबॉडीज हे किती प्रमाणामध्ये प्रोड्यूस केले जातात हे पहा. तुमचे प्लाझ्मा सेल खूप जास्त ऍक्टिव्ह असतात, त्याच्यामुळे प्लाझ्मा सेल्स रॅपिडली, खूप स्पीडली आणि खूप जास्त प्रमाणामध्ये अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात. किती, तर प्लाझ्मा सेल्स प्रोडक्शन रेट प्रोड्युसेस 2000 अँटीबॉडीज पर सेकंद. एका सेकंदामध्ये 2000 अँटीबॉडीज हे प्लाझ्मा सेल्स प्रोड्यूस करतात इन रिस्पॉन्स टू अँटीजन ऑर द फॉरेन एजंट. त्यामुळे इझिली त्यांना इनॅक्टिव्हेट करता येतं. ठीक आहे, तर हे झालं अबाउट द अँटीबॉडी. मग जोपर्यंत तुम्हाला स्ट्रक्चर कळणार नाही तोपर्यंत तुम्हाला अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन ही कळणार नाही. म्हणून आता आपण पुढे जाऊया स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडीकडे. म्हणजे अँटीबॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे की अँटीबॉडी कशाच्या रिस्पॉन्स मध्ये काम करतात. पॅथोजन असेल, पॅरासाइट असेल, कोणते असेल, बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल किंवा टॉक्सिक कंपाऊंड असेल. म्हणून अँटीटॉक्सिक मी तुम्हाला इथे क्लिअर करतो परत. अँटीबॉडीज आर अँटीटॉक्सिक
अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल. हे कसे असतील? हे असे एजंट आहेत जे अँटीटॉक्सिक आहेत, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल एजंट आहेत. आपण पुढे त्याचं स्ट्रक्चर पाहूया. स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. सिंपलचं स्ट्रक्चर आहे अँटीबॉडीचं. अँटीबॉडीचं जो स्ट्रक्चर आहे, तर स्ट्रक्चरली दे आर बायव्हॅलेंट. स्ट्रक्चरली दे आर बायव्हॅलेंट. ते कसे आहेत? बायव्हॅलेंट आहेत. आता बायव्हॅलेंट कसं तुम्हाला क्लिअर होत असेल. दोन बाजू असतील त्याचे, ठीक आहे. पॅरलल असे दोन प्रोटीनेशियस चेन त्यांचे आहेत, म्हणून त्यांना बायव्हॅलेंट असं म्हटलं जातं. शेप दे आर वाय शेप. ते कसे आहेत? वाय शेप आहेत. त्यांच्यामध्ये दोन चेन असतात. दे हॅविंग टू पेअर ऑफ चेन म्हणूया. टू पेअर ऑफ चेन. मग त्यामध्ये एक आहे हेवी आणि एक आहे लाईट. वन इज हेवी चेन अँड सेकंड वन इज लाईट चेन. प्रत्येकी पेअर मध्ये आहे, ठीक आहे. तर हे जे दोन्ही चेन आहेत, बोथ चेन आर कनेक्टेड टू इच अदर बाय डायसल्फाइड बॉन्ड. कनेक्टेड बाय डायसल्फाइड बॉन्ड. हे दोन्ही चेन डायसल्फाइड बॉन्डच्या सहाय्याने कनेक्टेड झालेले आहेत. आता यामध्ये हेवी चेन आणि लाईट चेन यामध्ये दोघांमध्येही दोन आर्म असतात, दोन पार्ट असतात. There are two parts. एक असतं व्हॅरिएबल आर्म, सेकंड असतं कॉन्स्टंट आर्म. वन इज व्हॅरिएबल आर्म अँड सेकंड वन इज दी कॉन्स्टंट आर्म. व्हॅरिएबल जो त्याचा शेप बदलू शकतो इन रिस्पॉन्स टू अँटीजन, आणि कॉन्स्टंट आर्म जो त्याचा शेप बदलू शकत नाही. आपण ऍक्च्युअल स्ट्रक्चर कडे जाऊया, म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की कसा आहे तो. These are heavy chain. ठीक आहे. हे आहेत हेवी आणि लाईट चेन. तुम्हाला स्ट्रक्चरवरच क्लिअर होत असेल हेवी चेन आणि लाईट चेन कशा आहेत ते. आता हे जे चेन आहे, बोथ आर कनेक्टेड टू इच अदर विथ द हेल्प ऑफ डायसल्फाइड बॉन्ड. डायसल्फाइड बॉन्ड, ठीक आहे. यामध्ये आता हा जो पार्ट आहे,
पार्ट कॉन्स्टंट आहे. सॉरी, हा पार्ट व्हेरिएबल आहे. ठीक आहे. आणि हा जो सेकंड पार्ट आहे हा खालचा, दॅट इज अन कॉन्स्टंट पार्ट. आपण याला व्हेरिएबल आर म्हणूया अँड याला म्हणूया आपण कॉन्स्टंट आर. आता हे व्हेरिएबल का आहे? आता समजा मी इथे तुम्हाला ज्या पद्धतीचं शेप दाखवलेलं आहे, ठीक आहे, वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या फिगर पाहायला भेटतात. म्हणजे काही बुकमध्ये तुम्हाला इथे सेम थोडंसं चेंज किंवा सेम या पद्धतीचं स्ट्रक्चर इथे पण पाहायला भेटेल. ठीक आहे, दोन्हीही बरोबर असते. आता मी तुम्हाला एक अँटीजनची फिगर दाखवतो. सीधी अँटीजन. ओके, समजा हे अँटीजन आहे. आपण याला काय म्हटलं? दिस इज अन अँटीजन. दिस इज अन अँटीबॉडी. हा स्ट्रक्चर इथे मॅच होतोय. बोथ आर कॉम्पिटेबल टू इच अदर. दोन्ही एकमेकांबरोबर काय आहेत? कॉम्पिटेबल आहेत. मग का कॉम्पिटेबल झालं? कारण हा व्हेरिएबल आहे. या ठिकाणी प्रेझेंटेशनचे जे अमायनो ऍसिड्स आहेत. दुसरी गोष्ट, हे का व्हेरिएबल? कारण या ठिकाणचे अमायनो ऍसिड्स या ठिकाणच्या अमायनो ऍसिड मध्ये फरक आहे. हे डिफरन्स का आहे? डिफरन्स बिटवीन बोथ दिस डिफरन्स बिकॉज डिफरंट अमायनो ऍसिड्स. दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ऍसिड्स आहेत, म्हणून हा डिफरन्सिएशन त्या दोघांमध्ये आहे. ठीक आहे. तर हा जो व्हेरिएबल आर्म आहे, व्हेरिएबल आर्मचा जो हा पार्ट आहे, हा पार्ट, हा वरतीला पार्ट, तर हा पार्ट अँटीजन बाइंडिंग साइट कन्सिस्ट करतो. हा पार्ट काय कन्सिस्ट करतो? दिस पार्ट इज अन अँटीजन बाइंडिंग साइट. अँटीजन बाइंडिंग साइट. ठीक आहे. मग अँटीजन बाइंडिंग साइटला एक नाव आहे. द अँटीजन बाइंडिंग साइट इज कॉल्ड ॲज paratope, which is present in the antibody. This is an paratope. मग या बाइंडिंग साइट मध्ये जो अँटीजन बाइंड होतो, अँटीजनची जी साइट बाइंड होते, तर ती साइट स्पेसिफिकली इट इज कॉल्ड ॲज इपिटोप. ठीक आहे. मग ड्युरिंग अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन, यावेळेस काय होतं? अँटीजन अँटीबॉडी रिएक्शनच्या वेळेस इपिटोप and paratope both are react to form complex structure. हे तुम्ही काय होतात? रिॲक्ट होऊन कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर फॉर्म करतात. आता तो कसं असेल मी इथे क्लिअर करतो. या पद्धतीने. ठीक आहे ना. म्हणजे हा झाला तुमचा अँटीजन आणि हे झालं तुमची अँटीबॉडी आणि हा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर झाला अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस. ठीक आहे. सो अँटीबॉडीचा जो स्ट्रक्चर असेल हा स्ट्रक्चर तयारच केला जातो इन रिस्पॉन्स टू अँटीजन. मग अँटीजनचं स्ट्रक्चर ज्या पद्धतीचं असेल त्यानुसार कॉम्पिटेबल नेचर याच्या व्हेरिएबल आर्म्स असतो किंवा पॅराटोपचा असतो आणि त्याच्या सहाय्याने हे काय होतं? त्या अँटीजन बरोबर बाइंड होतो. अँटीजन अँटीबॉडी बाइंडिंग जेव्हा होतं किंवा अँटीजन अँटीबॉडी बाइंड होऊन मग त्या ठिकाणी अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतो. अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स मध्ये अँटीबॉडी इनॅक्टिवेट्स द अँटीजन.
जेव्हा हा कॉम्प्लेक्स तयार होईल ना, तर या कॉम्प्लेक्सच्या वेळेस ॲट दिस टाइम देर इज इनऍक्टिव्हेशन ऑफ अँटीजन. या केसमध्ये काय होईल, अँटीजेनिक इनॅक्टिव्हेशन होतं, म्हणजे अँटीजनचं इनॅक्टिव्हेशन केलं जातं. ठीक आहे, तर या पद्धतीने अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन पण केली जाते या पद्धतीने, आणि हे असं अँटीजनचं अँटीबॉडीचं स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर महत्वाचं आहे, त्याच्यामुळे या स्ट्रक्चरला समजून घेणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न पण आहे. ठीक आहे, तो प्रश्न नोट करून घ्या, म्हणजे तुम्हाला हे नंतर मला ट्रान्सफर करता येईल. गिव्ह डिफरन्स बिटवीन बी लिम्फोसाइट अँड टी लिम्फोसाइट. राईट करून घ्या. गिव्ह डिफरन्स बिटवीन बी लिम्फोसाइट अँड टी lymphocytes. Okay. Second question. Give difference between antibody mediated immunity. Give difference between antibody mediated immunity and cell mediated immunity. हे दोन क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही हे सॉल्व्ह करायचे आहेत आणि पर्सनली माझ्या अकाउंटवरती ट्रान्सफर करायचं आहे. ठीक आहे, मी त्याला चेक करेल. दोन क्वेश्चन ध्यानात राहील. पहिला क्वेश्चन काय होता, गिव्ह डिफरन्स बिटवीन दी बी लिम्फोसाइट अँड टी लिम्फोसाइट, आणि दुसरा गिव्ह डिफरन्स बिटवीन दी अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी अँड सेल मेडिएटेड इम्युनिटी. ठीक आहे, चला आपण पुढे कंटिन्यू करूया. सो दिस इज अबाउट दी स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. देयर आर डिफरंट टाइप ऑफ अँटीबॉडीज. वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबॉडीज आहेत. देयर आर डिफरंट टाइप ऑफ अँटीबॉडीज प्रेझेंट्स and having the various functioning or the properties, ज्यांचे वेगवेगळे फंक्शनिंग किंवा प्रॉपर्टीज आहेत. मग ते जे फंक्शनिंग आणि प्रॉपर्टीज त्या डिफरंट अँटीबॉडीजचे आपल्याला पाहायचे. त्यानंतर आपण अभ्यासूया टाइप्स ऑफ अँटीबॉडी. नुकतंच आपण अँटीबॉडीचं स्ट्रक्चर अभ्यासलेलं आहे. आता अँटीबॉडी किती प्रकारचे असतात, तसं मेजरली अँटीबॉडी 5 प्रकारचे असतात. त्यामध्ये एक आहे IgA, त्यानंतर IgD, त्यानंतर IgE, त्यानंतर IgG आणि IgM. IG म्हणजे इम्युनोग्लोब्युलिन्स, आपण आधीच बघितलेलं आहे. तर त्यामध्ये सर्वात प्रथम आपण पाहूया IgA. आता IgA ही अँटीबॉडी किंवा इम्युनोग्लोब्युलिन आपल्या शरीरामध्ये तयार होणाऱ्या टोटल अँटीबॉडीपैकी IgA हे 10% असतात. आपण त्याचं मेन कॅरेक्टर जर बघितलं तर हे IgA जे आहेत, दीज आर प्रायमरी अँटीबॉडी. IgA आर प्रायमरी अँटीबॉडी. प्रायमरी अँटीबॉडी आपण याला का म्हणतो, याचं कारण असं आहे की सर्वात सुरुवातीला म्हणजेच हे जे अँटीबॉडी आहेत हे कोलोस्ट्रम मदलच्या मिल्क थ्रू आपल्याला भेटतात, म्हणून याला प्रायमरी अँटीबॉडी असं म्हणतात. हे कोलोस्ट्रम व्यतिरिक्त ह्युमन सलायवामध्ये, म्युकसमध्ये, स्वीट आणि टीयर्स यामध्ये असतं. सलायवा, म्युकस, स्वीट आणि टीयर्स या 4 कंपोनंटमध्ये. आता सलायवा, स्वीट आणि टीयर्स हे तिन्ही जे कंपोनंट आहे हे बॉडीच्या एक्सटर्नल साईडनं प्रेझेंट आहेत. तर म्युकस जो आहे तो इनर लाइनिंगमध्ये प्रेझेंट असतो. म्हणजे याचा अर्थ एक्सटर्नली आणि इंटरनली दोन्हीही पद्धतीने बॉडीला प्रोटेक्शन करण्याचं काम IgA करतात. तरीसुद्धा आपण फंक्शन्स पाहूया IgAचे. मग IgA हे जे आहेत दे आर हॅविंग व्हेरियस फंक्शन. त्यामध्ये सर्वात पहिलं फंक्शन जे IgAचं आहे दॅट इज प्रोटेक्शन ऑफ म्युकस मेम्ब्रेन. आता हे म्युकस मेम्ब्रेन कुठे कुठे असतात आपल्याला बऱ्यापैकी माहीत आहे. रेस्पिरेटरी ट्रॅक असेल, डायजेस्टिव्ह ट्रॅक असेल, इनर लाइनिंग आपण म्हणूया. तर यामध्ये हे IgA जे आहे हे युजफुल आहे, हे इनर साईडला. तर या व्यतिरिक्त इट ऑल्सो प्रोटेक्ट दी बॉडी फ्रॉम आउटर सरफेस. आउटर सरफेसनं सुद्धा बॉडीला ते काय करतात, प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. हे झाले 2. आणि तिसरं प्रोटेक्शन फ्रॉम इनहेल्ड इंजेस्टेड पॅथोजन्स. इनहेल्ड इंजेस्टेड पॅथोजन्स म्हणजे काय, तर श्वासोच्छवास घेत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे पॅथोजन्स आपल्या तोंडावाटे किंवा नाकावाटे आपल्या बॉडीमध्ये घेत असतो. परंतु
यांचं डायरेक्ट इम्पॅक्ट किंवा डायरेक्ट इन्फेक्शन आपल्या बॉडीवरती होत नाही. याचं कारण असं आहे की हे जे IgA आहेत हे अँटीबॉडी इंटरनली काय करतात, प्रोटेक्शन देत असतात या पॅथोजनपासून. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. नाऊ सेकंड टाईप ऑफ अँटीबॉडी दॅट इज IgD. आता IgD इम्युनोग्लोबुलिन डी कंपॅरेटिव्हली हे खूप कमी प्रमाणामध्ये असतात. ट्रेसेसमध्ये मग बोललं तरी चालेल, हार्डली 1 to 3%. ठीक आहे, हे कुठे प्रेझेंट असतात तर दे आर प्रेझेंट ऑन दी सरफेस ऑफ लिम्फोसाइट. हे कुठे प्रेझेंट असतात, दे आर प्रेझेंट ऑन दी सरफेस ऑफ लिम्फोसाइट इन दी ब्लड. ही त्याची प्रेझेन्सी झाली. मॉलिक्युलर वेटचा विचार केला तर आज कम्पेअर टू IgA याचा मॉलिक्युलर वेट जास्त आहे, 1,85,000 डाल्टन. IgAचं होतं 1,70,000 आणि याचं आहे 1,85,000. याचं फंक्शन तर हे लिम्फोसाइटवरती आहे. याचा अर्थ याचं फंक्शन क्लिअर झालं, ॲक्टिवेशन ऑफ B लिम्फोसाइट. आता B लिम्फोसाइटचं ॲक्टिवेशन आहे, याचा अर्थ B लिम्फोसाइटशी रिलेटेड आपण जे बघितलं होतं रिलेटेड टू B लिम्फोसाइट दॅट इज अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन सिस्टम. तर ती जे अँटीबॉडी मेडिएटेड इम्युन रिस्पॉन्स आहे त्याचं डेव्हलपमेंट आणि मॅच्युरेशन हे सेकंड फंक्शन आहे. त्याचं डेव्हलपमेंट आणि मॅच्युरेशन जे आहे हे ह्या IgDच्या अंडर कंट्रोलमध्ये आहे. ठीक आहे, तर हे झालं सेकंड अँटीबॉडी ऑर इम्युनोग्लोबुलिन्स. नाऊ थर्ड इम्युनोग्लोबुलिन ऑर अँटीबॉडी इज ए IgE. IgDच्या कम्पेअरमध्ये त्याहीपेक्षा सर्वात कमी प्रमाणामध्ये असलेले हे अँटीबॉडी हार्डली 0.5%. ठीक आहे, आपण यांची प्रेझेन्सी जर बघितली तर हे खूप कमी प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात, बट दे हॅविंग दी स्पेसिफिक लिंकेज विथ मास्ट सेल अँड बेसोफिल. मास्ट सेल अँड बेसोफिल, आणि तुम्हाला माहीत आहे हे दोन्हीही सेल जे आहेत ते ॲलर्जिक कंडिशनमध्ये कामी येतात. बोथ आर युजफुल इन दी ॲलर्जिक कंडिशन. ठीक आहे, याचा अर्थ क्लिअर झालं. तुम्हालाही समजलं असेल आता की याचं फंक्शन कुठं असेल. याचं मॉलिक्युलर वेट ॲज कम्पेअर टू IgA अँड IgD जास्त 1,88,000. याच्या फंक्शनिंगकडे जाऊया आपण. तर IgE जे आहेत तर हे मास्ट सेल स्टिम्युलेट करण्यासाठी युजफुल आहेत. आता मास्ट सेल का स्टिम्युलेट करायचं तर ॲलर्जिक रिॲक्शनमध्ये मास्ट सेल काम करतात म्हणून त्याला काय करायचं, स्टिम्युलेट करायचं. आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन, एक तर फर्स्ट झालं आपलं मास्ट सेल स्टिम्युलेट करणे, आणि सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट इज अँड प्रोटेक्शन फ्रॉम पॅरासाइट. ध्यानात ठेवा की प्रोटेक्शन फ्रॉम पॅरासाइट आहे. आपण वरती बघितलं होतं प्रोटेक्शन फ्रॉम पॅथोजन्स. ठीक आहे, ते इनहेल्ड इंजेस्टेड कशामध्ये IgA मध्ये बघितलं होतं, पण इथं आपण बघतोय प्रोटेक्शन फ्रॉम पॅरासाइट. तर पॅरासाइट जे आहेत ते इनहेल्ड किंवा इंजेस्टेड टाईप नसतात. पॅरासाइट एकतर एक्सटर्नली किंवा इंटरनली बॉडीमध्ये इम्पॅक्ट करतात. एक्सटर्नली डायरेक्ट आपल्या स्किनवरती बसतात आणि इंटरनली विथ दी हेल्प ऑफ व्हेक्टर्स आपल्या बॉडीमध्ये एंटर होतात. मग अशा प्रकारच्या अँटीबॉडीच्या व्हर्सेसमध्ये अशा प्रकारच्या पॅरासाइटच्या व्हर्सेसमध्ये काम करण्यासाठी या प्रकारचे अँटीबॉडी हे युजफुल आहेत. नाउ नेक्स्ट अँटीबॉडी ऑर इम्युनोग्लोबुलिन इज अन IgG दॅट इज इम्युनोग्लोबुलिन G. मागचे 3 जे अँटीबॉडी बघितले किंवा इम्युनोग्लोबुलिन बघितले त्यापैकी सर्वात जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असलेले बॉडीमध्ये दॅट इज अन IgG. म्हणून मोस्ट अबुंडंट अँटीबॉडी फाउंड इन दी ह्युमन बीइंग दॅट इज कॉल्ड ॲज IgG इम्युनोग्लोबुलिन G. 75 to 80% हे आहेत. यांच्या प्रॉपर्टीजमध्ये आपण पाहूया. एक तर ही प्रॉपर्टी झाली मोस्ट अबुंडंटली फाउंड आहेत. यावरती प्रश्न पण विचारला जातो, सर्वात जास्त प्रमाणामध्ये कोणत्या अँटीबॉडी, विच टाईप ऑफ अँटीबॉडीज आर मोस्ट अबुंडंटली फाउंड इन दी ह्युमन बॉडी, तर ते कोणते आहेत, IgG. ठीक आहे, तर हे ब्लड आणि इंटरस्टिशियल फ्लूइड दोघांमध्येही प्रेझेंट असतात. आणि तिसरी महत्त्वाची प्रॉपर्टी पहा, 3 प्रॉपर्टी आहेत. एक तर मोस्ट अबुंडंटली फाउंड अँटीबॉडी, त्यानंतर मेन इम्युनोग्लोबुलिन ऑफ ब्लड अँड इंटरस्टिशियल फ्लूइड, आणि तिसरी प्रॉपर्टी विच हॅविंग दी कॅपॅसिटी टू पास थ्रू प्लासेंटा. यावरती नीटमध्ये ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. मोस्ट इम्पॉर्टंट IMP म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, म्हणजे नीटमध्ये यावरती प्रश्न विचारलेला आहे. काय प्रश्न विचारला होता तर त्यांनी जो प्रश्न यावरती विचारलेला होता दॅट इज मोस्ट अबुंडंटली फाउंड
अँटीबॉडी. आणखीन एक प्रश्न असा विचारलेला आहे, दॅट इज विच अँटीबॉडी पास थ्रू दी प्लासेंटा. तर फक्त एवढीच एक अँटीबॉडी आहे IgG जे प्लासेंटा थ्रू पास होऊ शकतं. वरचे जितके आपण बघितले तर त्यांच्या कम्पेअरमध्ये याचं मॉलिक्युलर वेट कमी आहे, 1,46,000. म्हणून इट इज ॲन लाईटेस्ट अँटीबॉडी. यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतं, विच अँटीबॉडी इज लाईटेस्ट. ठीक आहे, मग हे ध्यानात ठेवा. पुढे जाऊ आपण त्याच्या फंक्शनकडे. तर डिफरंट फंक्शन्स आहेत. एक तर टू प्रोव्हाइड इम्युन पॉवर टू दी ह्युमन एम्ब्रियो. ध्यानात ठेवा, प्रश्न विचारला जातो ह्युमन एम्ब्रियोमध्ये इम्युन पॉवर कोण प्रोव्हाइड करतो, तर दॅट इज ॲन IgG. सेकंड महत्त्वाचं आहे, दॅट इज स्पेसिफिक लिंकेज विथ फॅगोसायटिक सेल. आता फॅगोसायटिक सेल बरोबर स्पेसिफिक लिंकेज करत असेल तर इट मीन्स दॅट फॉर द पर्पज ऑफ फॅगोसायटोसिस इट इज युजफुल. ओके, पुढे जाऊया आपण. लास्ट अँटीबॉडी IgM. याचं प्रमाण 5 to 10% आहे. म्हणजे वरील जे 2 अँटीबॉडी आहे IgD, IgE यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात, 5 to 10% इम्युनोग्लोबुलिन M. ठीक आहे, याचे प्रॉपर्टीज. एक तर सर्वात पहिली प्रॉपर्टी आहे, इट इज ॲन ओल्डेस्ट अँड फर्स्ट अँटीबॉडी जनरेटेड इन रिस्पॉन्स टू अँटीजन. ध्यानात ठेवा, अँटीजनच्या रिस्पॉन्समध्ये सर्वात पहिली अँटीबॉडी जर कोणती जनरेट होत असेल तर ती कोणती आहे, तर IgM. ठीक आहे, याचं ऑकरन्स सेकंड प्रॉपर्टी, तर इट प्रेझेंट इन ब्लड प्लाझ्मा. म्हणजे ब्लड प्लाझ्मामध्ये हे प्रेझेंट असतात. म्हणून 80% प्लाझ्मामध्ये जे अँटीबॉडी असतात ते कोणते असतात, IgM असतात. थर्ड प्रॉपर्टी आहे, लार्जेस्ट साइज्ड इम्युनोग्लोबुलिन विथ पेंटॅमेरिक फॉर्म. म्हणजे याचा स्ट्रक्चर हा जो आहे पेंटॅमेरिक फॉर्म आहे आणि लार्जेस्ट आहे का, कारण याचं मॉलिक्युलर वेट सर्वात जास्त 9,60,000. म्हणून हेविएस्ट अँटीबॉडी याला म्हटलं जातं. ध्यानात ठेवा, नीटवरती सुद्धा प्रश्न विचारलं जाऊ शकतं, विच अँटीबॉडी ऑर विच इम्युनोग्लोबुलिन इज हेविएस्ट टाईप ऑफ इम्युनोग्लोबुलिन. तर दॅट इज IgM इज ॲन हेविएस्ट टाईप ऑफ इम्युनोग्लोबुलिन. नाव फंक्शन. एक फंक्शन तर क्लिअर झालं. डिफेन्स मेकॅनिझममध्ये सर्वात पहिली अँटीबॉडी जी जनरेट केली जाते ती आहे IgM. ठीक आहे, हे एक फंक्शन झालं. आणि दुसरं फंक्शन, इट हॅव्हिंग स्ट्रॉंग अग्लुटिनेशन. म्हणजे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शनमध्ये स्ट्रॉंगली वर्क करणारं जर कोणती अँटीबॉडी असेल तर दॅट इज ॲन IgM. सो दीज आर ऑल टाईप ऑफ अँटीबॉडीज विच आर प्रेझेंट इन दी ह्युमन बिंग. ठीक आहे, तुमच्या सर्वांच्या ध्यानात राहील ऑल टाईप ऑफ अँटीबॉडी. एक कन्सेप्ट तुम्हाला सांगायचं राहिलं होतं, म्हणजे मी ज्यावेळेस तुम्हाला अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन सांगितले तिथे ती कन्सेप्ट ॲक्च्युली मला सांगायचा होता पण तो राहून गेला. तर तो कन्सेप्ट होता सिरोलॉजी. What is serology? The branch of biology which deals with study of the branch of biology which deals with study of antigen and antibody reaction, that is called as serology. The branch of biology which deals with the study of antigen and antibody reaction called as serology. ठीक है, so this is all about your today's lecture. After this lecture, in next lecture we will be study the antigens. Okay, thank you very much.